पुण्यात गुन्हेगारांची दहशत कमी होताना काही दिसत नाहीये। पुण्यात एक धक्कादायक घटनेमध्ये 2 अल्पवयीन मुलांनी कोयत्याने स्कूल व्हॅनच्या समोरील विंडशील्डची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे। पुण्यातील वाघोली येथील बकोरी रोडवर सोमवारी सकाळी 9:30च्या सुमारास ही घटना घडली। या हल्ल्यात स्कूल व्हॅनचा चालक जखमी आहे। या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे म्हटले जात असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे। सकाळी 9:30च्या सुमारास वाघोली येथील बकोरी रोडवर हा सगळा धक्कादायक प्रकार घडला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व्हॅन चालक सचिन इंगवले वय वर्ष 27 हा काही विद्यार्थिनींना त्यांच्या राहत्या घरी सोडण्यासाठी जात असताना 2 अल्पवयीन तरुणांनी त्यांची व्हॅन अडवून इंगवले यांच्यावर हल्ला केला। यानंतर दोघांनीही कोयत्याने व्हॅनच्या खिडकीची तोडफोड केली आणि इंगवले यांना जीवे मारण्याची धमकी दिली। लोणीकंद पोलिसांनी या प्रकरणी 2 अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे।